नमस्कार. ट्रिग्नोमेट्रीच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं स्टार्टिंगला एकदम अँगल काय असतो, त्याच्यानंतर अँगल मोजायचा कसा, त्यानंतर अँगलचं कन्व्हर्जन कसं करायचं, जर डिग्रीमध्ये असेल तर रॅडियनमध्ये कन्वर्ट कसं करायचं, रॅडियन असेल तर डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आणि त्याच्यामध्ये शेवट आपण बघितलं होतं की नेमकं हे साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा काय असतं. तोच पार्ट आपण कंटिन्यू करतो आहे. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं एक ट्रायंगल आहे आणि तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. इथं आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. समजा या राईट अँगल ट्रायंगलचा जो हा एक अँगल आहे, या अँगलला आपण म्हणतोय थिटा. आणि इतर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही जी साईड असेल याला आपण लास्ट लेक्चरला म्हटलं होतं बेस, याला आपण म्हटलं होतं परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर असला. आणि त्याच्यानंतर याला आपण म्हटलं होतं हायपोटेनियस. करेक्ट. आता बेस आहे. समजा माझा अँगल जर हा असेल थिटा, मी या अँगलला थिटा म्हणतोय, तर या अँगलची ही जी साईड आहे याला मी ॲडजसंट साईड पण म्हणू शकतो आहे. ॲडजसंट साईड. त्याच्यानंतर ही जी साईड आहे याला मी अपोजिट साईड पण म्हणू शकतो आहे. ही झाली अपोजिट साईड. करेक्ट. आणि हा झाला हायपोटेनस. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं रेशो असेल कशाचा रेशो, तर परपेंडिक्युलर साईडचा, जी परपेंडिक्युलर साईड आहे आणि त्याचा रेशो, आणि त्याच्यानंतर हायपोटेनसचा रेशो आहे. परपेंडिक्युलर साईड टू द हायपोटेनस, यालाच आपण म्हटलं होतं साईन थिटा. मग इथं थोडंसं सोपं करण्यासाठी, कारण की बरेच जण 10वीपर्यंत अपोजिट साईड ॲडजसंट साईड शिकलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस मॅकॅनिक्स आपण शिकणार आहे त्यावेळेस पण आपल्याला काम येईल, म्हणून आपण इथं थोडंसं त्याच्यामध्ये शिकणार आहे. ॲडजसंट साईड काय असेल, अपोजिट साईड काय असेल अँगलची, आणि ते थोडं सोपं पण जातं. इथं समजा अँगल आहे, ही झाली अँगलची ॲडजसंट साईड म्हणजे लगतची बाजू, शेजारची बाजू. इथं अँगल आहे, अँगलच्या लगेच शेजारी जी बाजू आहे त्याला आपण म्हणतो ॲडजसंट साईड. आणि या अँगलची ही जी साईड आहे ही अँगलच्या अपोजिट साईड आहे, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो अपोजिट साईड, आणि त्याला किंवा परपेंडिक्युलर पण म्हणू शकतो. मग लास्ट लेक्चरला आपण साईन थिटा इज इक्वल टू लिहिलं होतं परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेनस. आता इथं काय करायचं आहे, परपेंडिक्युलरच्या जागेवरती आपण याला अपोजिट साईड म्हणजे थिटा आहे जो अँगल आहे त्या अँगलची अपोजिट साईड डिवाइड बाय याला हायपोटेनस पण म्हणू शकतो, हायपोटेनियस. ओके. त्यानंतर ओके, कॉस थिटा आपण बघितलं तर कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं, कॉस थिटा होतं ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. मग इथं काय येईल, इथं बेस डिवाइड बाय हायपोटेनस बघितलं होतं, म्हणजे इथं राहील ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. ओके. त्यानंतर होतं टॅन थिटा पण आपल्याला लिहिता यायला पाहिजे. मग टॅन थिटा इज इक्वल होतं परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस. मग इथं परपेंडिक्युलरच्या ऐवजी आपण लिहितो आहे अपोजिट साईड डिवाइड बाय, इथे येत आहे ॲडजसंट साईड. आता कोसेक थिटा आहे, साईन थिटा झालं आहे, कॉस थिटा झालं आहे, टॅन थिटा झालं आहे, पण ही कोसेक थिटा, त्याच्यानंतर सेक थिटा, क्वाड थिटा हे पण नवीन फंक्शन येत आहे. आता ज्यावेळेस कोसेक थिटा असेल, कोसेक थिटा म्हणजे ध्यानात ठेवायचं की 1 डिवाइड बाय साईन थिटा, याचा अर्थ झाला आहे साईन थिटाचा इनवर्स. ओके. जर इनवर्स असेल तर इथं साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईड आहे, तर याचा इनवर्स जर केला आपण तर फक्त उलटं होईल. वरतील हायपोटेनस, इथे येईल हायपोटेनस डिवाइड बाय, आणि इथं राहील अपोजिट साईड. ओके. त्यानंतर सेक थिटा इज इक्वल टू असेल इनवर्स, कशाचा इनवर्स, तर कॉस थिटाचा इनवर्स. हा झाला आहे कॉस थिटा, आणि कॉस थिटाचा जर इनवर्स केला म्हणजे कॉस थिटाचा फॉर्म्युला फक्त उलटा होईल, आणि इथं होईल हायपोटेनस. ओके. डिवाइड बाय, इथं येईल ॲडजसंट साईड. त्यानंतर कॉट थिटा आहे, कॉट थिटा इज इक्वल टू काय, कॉट थिटा इज इक्वल टू असतो टॅन थिटाचा इनवर्स. इथं येईल 1 डिवाइड बाय टॅन थिटा, आणि टॅन थिटाचा जर आपण इन्व्हर्स केला तर वरती येईल ॲडजसंट साईड, इथे झालं ॲडजसंट साईड, आणि डिवाइडला येईल अपोजिट साईड. ओके. हे जे सगळे फॉर्म्युले आहे, साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईड, अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनस, त्याच्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस, त्याच्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईड, आणि बाकी कोसेक थिटा, त्याच्यानंतर सेक थिटा आणि क्वाड थिटा हे त्यांचे सगळ्यांचे इन्व्हर्स असतील. हे जे फॉर्म्युले तुम्हाला ध्यानात ठेवावं लागतील. जिथं पण अभ्यासाला बसत असतील तिथं चिपकून ठेवा, काहीतरी करा, पण हे ध्यानात ठेवावं लागतील. आता तुम्ही जे शिकला असाल की व्हॅल्यू असता
साइन झिरोची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल, ते चार्ट तुम्हाला 10पर्यंत दिलेला होता. साइन झिरोची व्हॅल्यू, त्याच्यानंतर साइन 90ची व्हॅल्यू, 30ची व्हॅल्यू, 60ची व्हॅल्यू. आपण हे बघणार आहे की नेमकं ह्याच्या व्हॅल्यूज आहे, ह्या व्हॅल्यूज आल्या कुठून. तर चला, समजा आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, समजा आपल्याकडे एक सर्कल आहे, हा झाला आहे सर्कल. ओके, या सर्कलवरती मी हा जो सर्कल आहे तो कोऑर्डिनेट ॲक्सिसवरती घेतो आहे. समजा इथं असेल माझा हा एक्स ॲक्सिस, त्यानंतर इथं असेल माझा हा वाय ॲक्सिस. याला आपण म्हणतो आहे एक्स ॲक्सिस, याला आपण म्हणतो आहे वाय ॲक्सिस. ओके, त्यानंतर समजा या सर्कलवरती मी एक सिंगल पॉईंट घेणार आहे, म्हणजे सर्कल कोऑर्डिनेट ॲक्सिसवरती, आणि त्याच्यावरती मी कुठं पण एक पॉईंट घेतो आहे. समजा मी इथं एक पॉईंट घेतला आहे, हा जर पॉईंट पी असेल तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण लिहितो, आणि याचा कोऑर्डिनेट असेल एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हा कोऑर्डिनेट म्हणजे काय झालं नेमकं, तर इथून हा कोऑर्डिनेट, हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती म्हणजे एक्स डायरेक्शनला किंवा एक्स ॲक्सिसला किती अंतरावरती आहे. इथून आपण असं लिहू शकतो की एक्स ॲक्सिसला हा जो कोऑर्डिनेट आहे, इथून ते इथपर्यंतचं अंतर असेल एक्स, आणि त्याच्यानंतर इथून ते इथपर्यंत वायला, वाय ॲक्सिसवरती तो कुठं आहे, तर वाय ॲक्सिसवरती येईल तो, वाय ॲक्सिसवरती येईल तो वाय, म्हणजेच आपण त्याला म्हणतो एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. समजा मी ओरिजिनपासून एक लाईन ड्रॉ करतो आहे, इथून ओरिजिनपासून जर मी एक लाईन ड्रॉ केली, ही झाली लाईन. ही जी लाईन आहे ती लाईन आपल्याला ओरिजिनपासून ते पॉईंट पीपर्यंत आहे, आणि ती जी लाईन आहे ती सर्कलची रॅडियस पण झाली. मग मी त्याला असं रॅडियस पण लिहू शकतो आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर आपला एक ट्रायंगल तयार झाला आहे. ओके, इथून बघा एक ट्रायंगल तयार झाला आहे, हा झाला एक ट्रायंगल, हां एक ट्रायंगल तयार झाला. या ट्रायंगलचा हा जो अँगल असेल, या अँगलला मी म्हणतो आहे थिटा. जे पण आधी आपण जी ट्रिग्नोमेट्री बघितली, ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितले, ते इथं आपल्याला फक्त यूज करायचे आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ती प्रॅक्टिस पण होईल आणि थोडंसं आपल्याला समजेल अजून. मग इथं जर मला लिहायचं असेल, आता एक ट्रायंगल तयार झाला आहे, मी जर विचारलं की या ट्रायंगलमध्ये सांगा मला साईन थिटा इज इक्वल टू काय, साईन थिटा इज इक्वल टू किती असेल, तुम्हाला पटकन सांगता यायला पाहिजे की साईन थिटा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे अपोजिट साईड. अपोजिट साईड म्हणजे हा जो थिटा आहे, थिटाची अपोजिट साईड, आणि थिटाची अपोजिट साईड इज इक्वल टू येते वाय डिवाइड बाय काय असतं, हायपोटेनस. पण हायपोटेनस किती दिलं आहे आपला, रॅडियस ऑफ सर्कल आहे, मग आपण हायपोटेनस इज इक्वल टू लिहू, इथं डायरेक्ट सिम्बॉल आर. अँड जर मी विचारलं की कॉस थिटा इज इक्वल टू कसं लिहिता येईल, सोपं आहे. कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला, कॉस थिटा इथं आपण फॉर्म्युला बघितलं तर कॉस थिटा इज इक्वल टू असता ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. म्हणून इथून ही झाली ट्रायंगलची ॲडजसंट साईड आणि ही झाली हायपोटेनस. मग इथं आपल्याला लिहिता येईल ॲडजसंट साईड इज इक्वल टू एक्स आहे आणि हायपोटेनस इज इक्वल टू किती आहे, आर आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी आज समजतो की आपण जो सर्कल ड्रॉ केला आहे त्या सर्कलची रॅडियस जर का 1 असेल, म्हणजेच इथं मी कंडिशन घेतो आहे की इफ आर इज इक्वल टू 1. ओके, आर आपला 1 झाला आहे, म्हणजे जे अंतर आहे आता आर इज इक्वल टू 1 करतो आहे. बघ इथं जर मी हा जो पॉईंट आपला इथं होता, ओके, या पॉईंटला मी असं रोटेट करायला स्टार्ट केलं, तुम्ही बघताय आपला जो अँगल आहे तो अँगल पण कमी कमी होतो आहे. आणि जर मी त्याला रोटेट करत त्या पॉईंटला मी इथं एक्स ॲक्सिसवरती नेऊन ठेवलं, तर इथं कोऑर्डिनेट काय येतील बघा, एक्स ॲक्सिसवरती कोऑर्डिनेट काय असतं, इथं ही जी अंतर आहे इथून तिथपर्यंत आपण रॅडियसला 1 म्हटलं आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती तो आला इथपर्यंत 1. आणि मी जर विचारलं याची पोझिशन वाय ॲक्सिसला किती आहे, पहिली गोष्ट तर वाय ॲक्सिस इथून स्टार्ट होणार आहे आपला, वरती गेलं तर इथून वरती असेल तर वाय ॲक्सिस येईल ना, मग इथं वाय ॲक्सिस येणारच नाही, म्हणून इथं किती येईल 0. हे झाले आपले कोऑर्डिनेट. आता मी असं लिहू शकतो आहे की ॲट अँगल, बघा इथं ॲट अँगल, ओके, ॲट अँगल थिटा इज इक्वल टू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस एक मिनटं, जर आरची व्हॅल्यू जर आपण इथं 1 घेतली तर आपला फॉर्म्युला येईल साईन थिटा इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे वाय डिवाइड बाय 1 येईल, मी वाय लिहू शकतो आहे. अँड कॉस थिटासाठी आपल्याला फॉर्म्युला येईल इज इक्वल टू एक्स
ओके, डिवाइड बाय आर इज इक्वल टू तर 1 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथं लिहितो आहे इफ 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 थिटा इज इक्वल टू किती असेल 0, म्हणजे आपण जर तो पॉईंट कुठं आणतो आहे, एक्स ॲक्सिसला आणतो आहे, आणि जर एक्स ॲक्सिसला आणला तर आपल्याला असं समजतं आहे ॲट थिटा इज इक्वल टू 0, म्हणजे थिटाची व्हॅल्यू इथं आपल्याला 0 करायची आहे. आणि थिटाची व्हॅल्यू ज्यावेळेस मी 0 करतो आहे त्यावेळेस इथं बघा वायची व्हॅल्यू किती होते, 0. म्हणून आपण असं लिहू शकतो ना इथं की ज्यावेळेस साईनची थिटा किंवा साईन थिटा थिटा इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस वायची व्हॅल्यू झाली 0, म्हणजे साईन 0ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आणि ती व्हॅल्यू किती आली, 0 आली. त्यानंतर इथं मी कॉस कोणत्या अँगलसाठी, 0 अँगलसाठी इज इक्वल टू ज्यावेळेस मी अँगल 0 करतो आहे आपल्या ट्रायंगलमध्ये तर 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 काय होतं आहे, एकची व्हॅल्यू किती येऊ राहिली, 1, म्हणजे एकची व्हॅल्यू इथं झाली 1. आणि आपल्याकडं 2 ॲन्सर आले, एक कॉस 0 इज इक्वल टू 0 असेल आणि साईन 0 इज इक्वल टू 0 असेल. या 2 व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या. तसंच समजा बघा इथं आता जर मी हा जर हा इथं आपला पॉईंट होता, ही जी लाईन आहे इथं आधी इथं होती, इथून मी हळूहळू 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 इथून 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 वरती नेतो आहे, म्हणजे इथपर्यंत. आता आपला पॉईंट इथं आला. इथं आल्यानंतर मला सांगा या पॉईंटचे कॉर्डिनेट काय येतील. जर ही लाईन आहे, लाईनची लेंथ जर 1 असेल म्हणजे आपण चाललो आहे वाय ॲक्सिसला, आणि वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट काय असतात, इथं एक्स इज इक्वल टू 0 आहे, कारण की एक्स इज इक्वल टू 0 काय, कारण की आपण या साईडला चाललोच नाही, एक्स ॲक्सिसला आपण जातच नाही, आपण फक्त वाय ॲक्सिसला चाललो आहे. म्हणजे एक्सचा कॉर्डिनेट किती झाला आहे 0, आणि त्याच्यानंतर वायचा कॉर्डिनेट किती असेल 1. म्हणजे ज्यावेळेस हा जो अँगल आहे, अँगल इज इक्वल टू 90 असेल. ओके, ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल त्यावेळेस क्या होगा, त्यावेळेस होईल की साईन 90 इज इक्वल टू, ठीक आहे, थिटा इज इक्वल टू ज्यावेळेस 90 करतो त्यावेळेस वायची व्हॅल्यू आपली किती येते, तर वायची व्हॅल्यू येते बघा इथं 1. त्यामुळंच साईन 90 इज इक्वल टू 1 असेल. आणि ज्यावेळेस मी थिटा इज इक्वल टू 90 करतो आहे, म्हणजे इथं कॉस 90, इथं ज्यावेळेस आपण थिटा इज इक्वल टू 90 होईल त्यावेळेस कॉस 90 इज इक्वल टू एक्स येईल. पण एकची व्हॅल्यू या पोझिशनला किती आहे, 0 आहे. म्हणून कॉस 90 इज इक्वल टू येतं 0. या 2 व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या आहे. सेम तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. समजा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला मी अजून रोटेट केलं, इथून 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 समजा इथं होतं, याला रोटेट करायला स्टार्ट केलं, इथून रोटेट करत 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 इथपर्यंत नेतो आहे. तर इथं काय पॉईंट येतील, हा अँगल तयार झाला आहे 180. ओके, आणि इथचे जे कॉर्डिनेट असतील इथं बघा एक्स ॲक्सिसवरती आपण इकडं चाललो आहे, एक्स ॲक्सिसच्या इथं एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह असतो, इथे एक्स ॲक्सिस निगेटिव्ह असतो. आणि एक्स ॲक्सिसवरती टोटल लेंथ किती आहे, टोटल लेंथ इथं 1 आहे. आणि इथं याचे कॉर्डिनेट येतील -1. आणि त्याच्यानंतर वाय ॲक्सिसला किती आहे 0. ओके, म्हणजे आपण अजून एक व्हॅल्यू लिहू शकतो आहे की ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल त्यावेळेस क्या होगा की साईन थिटाची व्हॅल्यू आता आपण करतो आहे 180. इथं 180 इज इक्वल टू किती आहे वाय, पण आपली वायची व्हॅल्यू इथे किती आली 0. म्हणजेच साईन 180 इज इक्वल टू 0 होईल. अँड कॉस 180 इज इक्वल टू असतं एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू तिथे किती आली -1. हे व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या व्हॅल्यू इथून कॅल्क्युलेट केल्या जातात. आता सगळ्या व्हॅल्यू आपण डिराईव्ह नाही करणार आहे, काही व्हॅल्यू आपल्याला ध्यानात पण ठेवावं लागतील. आणि सगळ्या व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर खूप जास्त वेळ जाईल. आणि थोडंसं ह्याच्या व्हॅल्यू थोड्याशा सिम्पल आहे, पण काही ज्या व्हॅल्यू आहे तर थोड्याशा कॉम्प्लिकेट पण असतील, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त कॅल्क्युलेशन करावं लागतील. मग त्यासाठी आपण हा चार्ट थोडासा ध्यानात ठेवणार आहे. ह्या चार्टमध्ये पण असं नाही की पूर्ण चार्ट आपल्याला ध्यानात ठेवायचे, फक्त 2 लाईन आपल्याला ध्यानात ठेवावं लागतील. त्याच्यामध्ये पैकी काही जे जसं 0ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर 90ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर 180ची व्हॅल्यू तर ऑलरेडी आपण शिकलो आहे. फक्त त्याच्यात थोडंसं पुढं बघू आपण काय होईल. जर इथं साईन 0 इज इक्वल टू इथं साईन 0 आहे, साईन 0ची व्हॅल्यू किती असेल, अरे इथं तर बघितली आपण, ज्यावेळेस साईन 0 असेल, थिटा इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस साईन 0ची व्हॅल्यू 0च येते. इथं आलं आहे 0. ओके, आणि कॉस 0ची व्हॅल्यू आपण बघितले 1 येतं. ठीक आहे सर. त्याच्यानंतर साईन 30 डिग्री इज इक्वल टू किती असेल, तर साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2, आणि कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू असते √3/2. ओके, त्यानंतर कॉस 45 असतो 1/√2. आणि अरे हा
साईन 45 इज इक्वल टू असतो 1/√2 आणि कॉस 45 पण किती असेल 1/√2. पुढचं आहे कॉस 60 डिग्री इज इक्वल टू, तर कॉस 60 डिग्री असतो √3/2. म्हणजे इथं बघा जो कॉस 30 आहे तो इथं साईन 60 होतो आहे आणि त्यानंतर इथं कॉस 60 इज इक्वल टू इथं साईन इथं हा इथं आपला जो कॉस 60 आहे तो इथं साईन हा इथं साईन जो 60 आहे तो इथं कॉस 30 आहे आणि तसंच सेम जो आपला साईन 30 आहे तो इथं कॉस 60 होईल. म्हणजेच व्हॅल्यू येईल 1/2. आता 90 डिग्रीची आपण व्हॅल्यू पाहिले. 90 डिग्री इथं 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 साईन 90 इज इक्वल टू 1 असतं. कॉस 90 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं येईल साईन 90 इज इक्वल टू 1, कॉस 90 इज इक्वल टू 0. आणि 180ला पण आपण व्हॅल्यू बघितली की साईन 180 इज इक्वल टू असतं 0 आणि कॉस 180 इज इक्वल टू असतं -1. ठीक आहे. तर आता एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण इथं डिराईव्ह पण करू शकतो आहे, काही प्रॉब्लेम नाही. की साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल टू असतं टॅन थिटा. कसं येतं आहे, जर समजा सपोज मी जर इथं दिसते तुम्हाला इथं साईन थिटा आहे, इथं कॉस थिटा आहे, दोन्हीला जर आपण डिवाइड केलं तर काय होईल, इथं असेल साईन थिटा डिवाइड बाय इथं येईल कॉस थिटा इज इक्वल टू साईन थिटा इज इक्वल टू काय, तर अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनस डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल टू काय, ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. इथून हायपोटेनस कॅन्सल होऊन जातो आणि राहील अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईड. आणि अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईडलाच आपण म्हणतो आहे टॅन थिटा. इथं आलं आहे अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईड, म्हणून आपल्याकडे एक फॉर्म्युला येतो आहे की साईन थिटा डिवाइड बाय जर आपण कॉस थिटा गेलं तर इज इक्वल टू येऊन जातं आहे टॅन थिटा. ओके, इम्पॉर्टंट आयडेंटिटीज आहे किंवा इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला परत 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 येईल ज्यावेळेस आपण नंतर कॅल्क्युलेशन किंवा नंतर फिजिक्स पुढे शिकणार आहे त्यावेळेस. आता इथं पण आपल्याला काय करायचं आहे, जर साईन थिटाची आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडं तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू पाठ करायची काय गरज आहे, फक्त 2 लाईन पाठ ठेवा, त्याच्यापैकी काही तर आपण शिकलोच आहे. राहिलं फक्त 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री तेवढंच फक्त ध्यानात ठेवायचं आहे. तर आता मला काय करायचं इथं बाय द फर्स्ट व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. मला कॅल्क्युलेट करायचं आहे टॅन 0. म्हणजेच इथं आपल्या वरच्या फॉर्म्युलेनुसार टॅन 0 इज इक्वल टू येईल साईन 0 डिवाइड बाय कॉस 0. ओके सर, सोपं आहे. साईन 0 इज इक्वल टू किती आहे बाई, इथं साईन 0 इज इक्वल टू 0 आहे आणि कॉस 0 इज इक्वल टू किती आहे 1 आहे. 0 डिवाइड बाय 1, 0ला कशाने 1 डिवाइड करा, व्हॅल्यू किती येते 0. म्हणून टॅन 0ची व्हॅल्यू किती आली 0. चला आता असंच सेम करत जायचं आहे. इथं काय टॅन 30 डिग्री आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे येईल टॅन 30 डिग्री इज इक्वल टू साईन 30 डिग्री डिवाइड बाय कॉस 30 डिग्री. साईन 30 डिग्री इज इक्वल टू किती आहे 1/2 आणि कॉस 30 डिग्री इज इक्वल टू किती आहे √3 डिवाइड बाय 2. इथून 2 कॅन्सल होईल आणि आपला आन्सर येतं आहे 1 डिवाइड बाय √3. म्हणजेच इथं राहील 1 डिवाइड बाय √3. टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली एकदम सोपी. त्यानंतर 45 1/√2 डिवाइड बाय 1/√2 1/√2 1/√2 कॅन्सल होऊन जाईल आणि आपली व्हॅल्यू येईल 1. टॅन 60 डिग्री टॅन 60 डिग्री इज इक्वल टू किती √3 डिवाइड बाय 2 आणि 1/2. याचा जर रेशो घेतला आपण डिवाइड केल्यानंतर इथं येतं आहे √3. टॅन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल, टॅन 90 डिग्री इज इक्वल टू बघा इथं इम्पॉर्टंट टॅन 90 डिग्री कॅल्क्युलेट करतो आहे. टॅन 90 डिग्री इज इक्वल टू पुन्हा आपल्याला असं लिहिता येईल साईन 90 डिवाइड बाय कॉस 90. ओके सर, साईन 90 इज इक्वल टू किती आहे 1 आहे. कॉस 90 इज इक्वल टू किती 0 आहे. कोणत्याही व्हॅल्यूला 0नी जर डिवाइड केलं तर काय आता नॉट डिफाईंड किंवा इन्फिनिटी आपण म्हणतो आहे. म्हणून टॅन 90ची व्हॅल्यू येते इन्फिनिटी. त्यानंतर इथं टॅन 180 इज इक्वल टू किती, टॅन 180 इज इक्वल टू असेल
साईन 180 डिवाइड बाय कॉस 180 म्हणजे 0 डिवाइड बाय -1 आणि 0 डिवाइड बाय -1 केलं, 0ला कशाने पण डिवाइड करा, 0च व्हॅल्यू राहील. बाकी तर इझी आहे. बाकी तर काय करायचं आहे, फक्त आपण बघितलं का कोसेक थिटा इज इक्वल टू साईन थिटाचा इनवर्स आहे. साईन थिटाचा इनवर्स केला म्हणजे इथे येईल 1 डिवाइड बाय 0 इनवर्स करतो आहे आपण आणि 1 डिवाइड बाय कशालाही 0ने डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय येते इन्फिनिटी. त्याच्यानंतर आहे कोसेक 30 डिग्री. कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू येईल कोसेक 30 म्हणजे याचा करायचा आहे आपल्याला इनवर्स आणि 1/2चा जर आपण इनवर्स केला तर व्हॅल्यू येते 2 कोसेक 45 म्हणजे साईन 45चा इनवर्स करायचा आहे आणि याचा जर इथं इनवर्स केला, इनवर्स केल्यानंतर येईल √2 पुन्हा 3 डिवाइड बाय 2चा इनवर्स म्हणजे 2 डिवाइड बाय √3 1चा इनवर्स 1च येईल आणि 0चा इनवर्स म्हणजे 1 डिवाइड बाय 0 येईल आणि 1 डिवाइड बाय 0 केलं तर पुन्हा इन्फिनिटी येईल. क्या बात आहे, जबरदस्त, सोपं एकदम. सेक थिटा आहे म्हणजे सेक 0ची व्हॅल्यू आधी सगळ्यात आधी कॅल्क्युलेट करायची. सेक 0 इज इक्वल टू म्हणजे कॉसचा इनवर्स आहे सेक. आधी आपण बघितलं आहे इथं सेक थिटा इज इक्वल टू असतो 1 डिवाइड बाय कॉस थिटा. मग कॉस 0ची व्हॅल्यू कॉसचा जो टेबल आहे ते फक्त इनवर्स करत चालायचा म्हणजे इथं 1 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 1 येईल. याचा पण इनवर्स होईल इथं हा दिसतोय 30 डिग्रीसाठी. याचा इनवर्स केल्यानंतर येईल 2 डिवाइड बाय 2 वरती जाईल 2 डिवाइड बाय √3. त्याच्यानंतर 1 डिवाइड बाय √2चा इनवर्स म्हणजे √2 1/2चा इनवर्स 2 0चा इनवर्स इन्फिनिटी आणि -1चा इनवर्स काय येईल -1च येईल म्हणजेच 1 डिवाइड बाय -1 काय असतं -1. कॉट थिटाचा इनवर्स कॉट थिटा म्हणजे काय टॅन थिटाचा इनवर्स आहे. टॅन थिटाला फक्त उलटं करायचं आहे. मग इथं टॅन थिटाचा हा पूर्ण टेबल आहे ना, हा पूर्ण टेबल इनवर्स हा जो टॅन थिटाचा पूर्ण टेबल आहे हा इनवर्स होऊन जातो. मग 1 डिवाइड करायचा आहे आणि 1 डिवाइड बाय केल्यानंतर इथे येईल 1 डिवाइड बाय 0 म्हणजे पुन्हा इन्फिनिटी. इथे येईल √3 इथे येईल 1 त्याच्यानंतर 1 डिवाइड बाय √3 त्यानंतर इथं इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजे 1 डिवाइड बाय जर आपण इन्फिनिटी केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0 मग इथे येईल व्हॅल्यू 0 आणि लास्ट राहिलं आहे इथं 1 डिवाइड बाय 0 इज इक्वल टू येईल इन्फिनिटी. हा झाला आहे पूर्ण टेबल. टेबलमध्ये फक्त साईन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटा पार्ट करायचं आहे. बाकी कोसेक थिटा त्यानंतर सेक थिटा त्यानंतर कॉट थिटा फक्त काय करून द्यायचं आहे इनवर्स, बाकी काहीच नाही करायचं आहे. चला याच्यावरती काहीतरी क्वेश्चन सॉल्व्ह करू. थोडेसे क्वेश्चन आपल्याला म्हणजे नेमकं कामं काय येणार आहे, हा टेबल कसा युजफुल असेल आपल्यासाठी आणि त्याच्यासाठीच काही क्वेश्चन आपण घेतले. क्वेश्चन तर सोपेच होतील. आता इथं सोल्युशन फर्स्ट आहे. जर ते म्हणताय साईन थिटा इज इक्वल टू असेल √3 डिवाइड बाय 2 तर व्हॅल्यू काय येईल थिटाची. आता इथं आपण बघू साईनच्या कोणत्या अँगलला √3 डिवाइड बाय 2 येत आहे. चला टेबलमध्ये साईनच्या इथं हा झाला आहे साईनचा टेबल. साईनच्या कोणत्या अँगलला हा इथं दिसतो आहे आणि कोणता अँगल आहे 60 डिग्री. म्हणून साईन 60 डिग्री असं आपण लिहू शकतो आहे इज इक्वल टू येतं √3 डिवाइड बाय 2. तर याला जर कम्पेअर केलं तर थिटा इज इक्वल टू किती असेल, अरे हा 60 डिग्री. सोपं आहे. पुढची व्हॅल्यू दिली आपल्याला. जर ते म्हणताय टॅन थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय √3 असेल तर थिटाची व्हॅल्यू किती असेल. पहिले आपण टॅनच्या टेबलमध्ये बघू 1 डिवाइड बाय √3 कुठं आहे. हा झाला आहे टॅनचा टेबल. टॅनच्या टेबलमध्ये हा इथं दिसतो आपल्याला 1 डिवाइड बाय √3. म्हणजे काय करायचं इथं टॅन ज्यावेळेस अँगल 30 डिग्री असतो त्यावेळेस असतं 1 डिवाइड बाय √3 म्हणजेच थिटाची व्हॅल्यू किती असेल 30 डिग्री. वा, सोपं झालं आहे. या टाईपच्या व्हॅल्यू पूर्ण टेबलमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. टेबल पार्ट करायची गरज नाही. काही व्हॅल्यू आपण ज्यावेळेस पण आपल्याला गरज पडेल त्यावेळेस बाकीच्या कोसेक थिटा त्याच्यानंतर सेक थिटा त्याच्यानंतर कॉट थिटा जागेवरती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आत्तापर्यंत तुम्ही फक्त एवढेच ट्रायंगल बघितले असतील किंवा एवढ्याच व्हॅल्यू बघितल्या असतील. 30 डिग्री 60 डिग्री ह्या सगळ्या व्हॅल्यू बघितल्या जातात. पण ज्यावेळेस आपण सी ई टीचे क्वेश्चन बघतो किंवा JEEचे क्वेश्चन बघतो किंवा 90
नीटचे क्वेश्चन बघतो त्यावेळेस काय होतं, अजून एक ट्रायंगल आणि अजून एक अँगल आपल्याला बघायला भेटतो. आत्तापर्यंत तुम्ही काय शिकले की 2 टाईपचे राईट अँगल ट्रायंगल असतात. एक असतो 45 डिग्री आणि 90 डिग्री. त्याच्यानंतर दुसरा असतो 30 डिग्री, त्याच्यानंतर 60 डिग्री आणि 90 डिग्री. मी तुम्हाला आज अजून एक ट्रायंगल सांगतो. हा जो ट्रायंगल आहे, हां, जर हा अँगल 37 डिग्री असेल, हा अँगल 53 डिग्री असेल, तर हा अँगल किती येईल? हा अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे 90 डिग्री. सगळ्यांची ॲडिशन करा, 180 येते, म्हणजे ट्रायंगलच आहे आणि राईट अँगल ट्रायंगल पण आहे. मग इथं पण काय होतील, आपण जे आत्तापर्यंत शिकलो आहे साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सगळं यूजफुल आहे आपल्यासाठी. आणि इथं एक म्हणजे योगायोग असा आहे की याच्यामध्ये जे ट्रिपलेट यूज होते ना, याची पायथागोरियन ट्रिपलेट, ती कोणती ट्रिपलेट आहे माहीत तुम्हाला? आता ही ट्रिपलेट येते 3, त्याच्यानंतर 4 आणि त्यानंतर 5. याच्यामध्ये काय होईल, जो अँगल छोटा आहे, हा अँगल छोटा आहे, याच्या ही झाली अपोजिट साईड. अँगल छोटा असेल तर अपोजिट साईड पण छोटीच येईल. मग या 3पैकी सगळ्यात छोटी साईड कोणती? 3. 3 तर देऊन टाकायचं आहे. अँगल 53 डिग्री आहे. 53च्या अपोजिट साईड, 53 डिग्री म्हणजे मोठा अँगल आहे आणि मोठ्या अँगलची जी अपोजिट साईड आहे ती पण मोठीच यायला पाहिजे. आणि म्हणजे किती येईल? 4. आणि हायपोटेनस इज इक्वल टू झाला आहे 5. हा झाला आहे राईट अँगल ट्रायंगल. आता या राईट अँगल ट्रायंगलसाठी जे आपण साईन थिटा, कॉस थिटा जे फॉर्म्युले शिकलो ते फॉर्म्युले फक्त अप्लाय करायचे. वा, आता साईन थिटा इज इक्वल टू, इथं साईन 37 आपल्याला विचारलं आहे, म्हणजे आपला अँगल असेल 37 डिग्री. 37 डिग्रीसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की साईन थिटाची व्हॅल्यू काय? अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. 37ची, इथं 37 आहे, 37ची अपोजिट साईड 3 आहे आणि हायपोटेनस इज इक्वल टू किती आहे? 5. तर अपोजिट साईड 3 डिवाइड बाय हायपोटेनस इज इक्वल टू 5. हे झालं याचं उत्तर. म्हणजे साईन 37 डिग्रीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो आहे. या व्हॅल्यू कॅल्क्युलेशनमध्ये नंतर विचारलं जाणार तुम्हाला. कॉस 37 विचारलं. कॉस 37 म्हणजे काय असतं? ॲडजसन साईड, ही झाली ॲडजसन साईड 4 डिवाइड बाय हायपोटेनस, म्हणजेच उत्तर येईल 4 डिवाइड बाय 5. टॅन 37ची व्हॅल्यू काय असते? अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसन साईड. अपोजिट साईड इज इक्वल टू 3 आणि ॲडजसन साईड इज इक्वल टू 4. हा झाला रेशो आणि झाला व्हॅल्यूज. तसंच जर 53 डिग्रीसाठी म्हणजे 53 अँगलसाठी जर विचारलं तर सगळे फॉर्म्युले सेम अप्लाय करायचे. आपला अँगल होईल हा 53. फक्त एवढंच आहे का आता ह्या 53साठी अपोजिट साईड 4 आहे आणि ॲडजस्टंट साईड इज इक्वल टू 3 आहे आणि हा झाला त्यासाठी हायपोटेनस. म्हणजेच साईन 53 डिग्री इज इक्वल टू काही अपोजिट साईड म्हणजे 4 डिवाइड बाय त्याची हायपोटेनस इज इक्वल टू असेल 5. म्हणजेच याचं उत्तर येईल 4 डिवाइड बाय 5. तसंच आहे कॉस 53साठी काही ॲडजस्टंट साईड 3 डिवाइड बाय हायपोटेनस, म्हणजेच इथं येईल 3 डिवाइड बाय 5. त्याच्यानंतर आहे टॅन 53 डिग्री इज इक्वल टू, तर टॅन 53 डिग्री इज इक्वल टू असेल अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड आहे 4, ॲडजस्टंट साईड इज इक्वल टू 3, म्हणजेच आपला ॲन्सर येईल 4 डिवाइड बाय 3. या सगळ्या व्हॅल्यू झाल्या. आता या सगळ्या व्हॅल्यू पार्ट कशा करायचे किंवा ध्यानात कशा ठेवायचे? 3च नंबर आहे फक्त, जास्त काय नाही. सगळ्या याच्यात 3च व्हॅल्यू आल्या, 3, त्याच्यानंतर 4 आणि त्यानंतर 5. वा, जर अँगल छोटा असेल तर त्याची अपोजिट साईड कशी असते? छोटी असते. मग इथं जर अँगल 37 छोटा आहे तर त्याची अपोजिट साईड कोणते अपोजिट साईड आहे? 5 तर हायपोटेनस आहे. अपोजिट साईड कोणत्या असेल? एक तर असेल 3 किंवा एक तर असेल 4. मग 37 डिग्री छोटा अँगल आहे, त्याच्यासाठी अपोजिट साईड पण छोटी असेल आणि अपोजिट साईड इज इक्वल टू किती असेल? 3. इथं सेम आहे. साईन 53 डिग्री इज इक्वल टू मोठा अँगल आहे आणि मोठा अँगल असेल तर त्याची अपोजिट साईड इज इक्वल टू पण कशी असेल? मोठी असेल. म्हणून इथं किती येत आहे? 4. ठीक आहे. असं आपण व्हॅल्यू ध्यानात ठेवू शकतो. साईनची जर व्हॅल्यू तुमच्या ध्यानात राहील तर कॉसची व्हॅल्यू आपोआप त्याच्यावरून लिहिता येईल. साईनसाठी वरती 3 असेल तर कॉससाठी वरती 3 नाही येणार, 4 येईल. आता छोटे छोटे क्वेश्चन दिले. क्वेश्चनमध्ये सांगितलं त्यांनी जर टॅन थिटा इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 3 असेल
तर थिटाची व्हॅल्यू किती आहे. तर वरती बघू आपण की 4/3 टॅनची व्हॅल्यू कधी येते. इथे दिसतं आहे की 4/3 टॅनची व्हॅल्यू कधी येते, ज्यावेळेस अँगल किती असेल 53 डिग्री. मग आपण इथं लिहू शकतो आहे की टॅन 53 डिग्री इज इक्वल टू होईल 4/5 आणि म्हणजेच थिटा इज इक्वल टू राहील 53 डिग्री. इझी आहे, या टाईपचे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर साईन थिटा इज इक्वल टू 3/5 आहे. आत्ताच आपण बघितलं ज्यावेळेस साईन अँगल 37 डिग्री असेल, कारण की अपोजिट साईड छोटी आहे, इज इक्वल टू होईल 3/5 म्हणजेच अँगल थिटा इज इक्वल टू असेल भाई 37 डिग्री. सोपं एकदम भावा, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायची गरज आहे. हे सगळं झालं आहे. आत्तापर्यंत आपण कोणत्या अँगलसाठी कॅल्क्युलेशन केलं आहे. जर तुम्हाला 0 विचारला, त्याच्यानंतर 30 डिग्री विचारला, 90 डिग्री विचारला, 60 डिग्री विचारला, 180 डिग्री विचारला, आपल्याला येतं आहे. पण जर तुम्हाला विचारलं की फाइंड आउट करा व्हॅल्यू साईन, याच्या व्यतिरिक्त पण विचारलं गेलं तर कसं करणार. जसं जर विचारलं की साईन 120ची व्हॅल्यू किती आहे, अजून पण आपल्याकडे आन्सर नाही. तेच आता आपल्याला शिकायचं आहे. आणि ह्या पण व्हॅल्यू कॅल्क्युलेशनमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये खूप साऱ्या टर्म पुढं या कॅल्क्युलेशनसाठी येणार आहे. म्हणून पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे हलाइड अँगल फॉर्म्युला. हलाइड अँगल फॉर्म्युल्यामध्ये बघा आपला इथं पण मी काय करतो आहे, 3 असं, याला तुम्ही एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पण समजू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आपलं अशी इथं लाईन होती, हा झाला अँगल. बघा आता मी काय करतो आहे, याला रोटेट करतो आणि इथं आणून ठेवतो. इथं आणल्यानंतर अँगल किती होईल, बोला पटकन, अँगल किती येईल 0. ओके, म्हणून हा अँगल झाला आहे, इथं अँगल झाला आहे 0. इथून मी जी लाईन आहे ही लाईन मी पुन्हा उचलली आणि वरती अँगल वाढवत गेलो आणि ही लाईन इथं ठेवली. तर अँगल इज इक्वल टू किती येईल सर, हा जर अँगल झाला आहे 90 डिग्री, म्हणजे इथं याला पण जी लाईन आहे याला 90 डिग्री म्हणू शकतो. इथून मी पुन्हा इथपर्यंत आलो तर 90 डिग्रीने वाढेल आणि इथं अँगल येईल 180 डिग्री. इथून अजून मी इथपर्यंत आलो तर इथं येईल 180 + 90 इज इक्वल टू 270 आणि पुन्हा इथं अजून एक व्हॅल्यू येऊ शकते 360 डिग्री 90 ॲड केल्यानंतर. क्लिअर आहे. तर याला काय म्हणायचं आपल्याला, फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा झाला आहे सेकंड क्वाड्रंट, हा झाला आहे आपला थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला आहे आपला फोर्थ क्वाड्रंट. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल कुठून ते कुठपर्यंत असू शकतो. समजा कोणती पण लाईन ह्या क्वाड्रंटमध्ये, तर या क्वाड्रंटमध्ये अँगल किती असू शकतो आहे, एक तर 0 असू शकतो आहे. 0पासून जास्तीत जास्त वाढवत गेलो तर कुठपर्यंत येईल 90पर्यंत. याच्यापेक्षा जास्त तर अँगल नसू शकतो आहे. म्हणून हा जो क्वाड्रंट आहे या क्वाड्रंटमध्ये असेल अँगल 0पासून ते 90पर्यंत. त्याच्यानंतर हा जो पुढचा क्वाड्रंट आहे या क्वाड्रंटमध्ये अँगल असेल 90पासून ते 180पर्यंत. ओके, आणि हा जो पुढचा क्वाड्रंट आहे या क्वाड्रंटमध्ये अँगल असेल 180पासून ते 270पर्यंत. क्या बात आहे. त्यानंतर हा जो पुढचा फोर्थ क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल असेल फ्रॉम 270पासून ते 360पर्यंत, किंवा आपण 0 पण म्हणू शकतो. 360ला सेमच आहे, पूर्ण रोटेशन झाल्यानंतर अँगल तेवढा क्रिएट होतो. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जेवढं सांगतोय तेवढं फक्त ध्यानात ठेवा. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, त्याच्यानंतर कॉट, सगळेची सगळे फंक्शन पॉझिटिव्ह असतील, ऑल पॉझिटिव्ह. ओके सर, तुम्ही सांगताय, ठेवलं आहे ध्यानात. त्यानंतर इथं काय असेल सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन थिटा आणि त्याच्यानंतर साईन थिटाचा इनवर्स म्हणजेच कोसेक थिटा पॉझिटिव्ह असेल. हे झाले दोन्ही पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे निगेटिव्ह. या पुढच्या क्वाड्रंटमध्ये याला आपण थोडंसं हायलाईट करू. पुढच्या क्वाड्रंटमध्ये म्हणजेच थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन
आणि टॅनचा इन्व्हर्स कॉट पॉझिटिव्ह आहे, बाकीचे सगळे निगेटिव्ह येतील. हे झाले पॉझिटिव्ह, बाकी सब निगेटिव्ह. आणि जो लास्ट क्वाड्रंट आहे, लास्ट क्वाड्रंटमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस आणि कॉसचा इन्व्हर्स इथं असेल, कॉस आणि कॉसचा इन्व्हर्स सेक पॉझिटिव्ह येतील, बाकी सगळे निगेटिव्ह येतील. ध्यानात कसं ठेवायचं आहे सर? एवढं तर अवघड वाटतं आहे, एवढ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. सांगतो यार, शॉर्टकट ट्रिक पण असतं काही, एवढं थोडी ना ध्यानात ठेवलं जातं. बघा इथं फर्स्ट क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे आणि साईनचा इनवर्स कोसेक पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे आणि टॅनचा इनवर्स कॉट पॉझिटिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आणि कॉसचा इनवर्स केला तर सेक पॉझिटिव्ह आहे. बाकी सगळ्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मग तुम्ही विचारलं कोण कोण निगेटिव्ह असेल, साईन आणि कोसेक सोडले तर बाकी सगळे कोणते पण फंक्शन घ्या, सगळे फंक्शन निगेटिव्ह असतील. म्हणजे इथं सर कॉस निगेटिव्ह येईल का? हा निगेटिव्ह येईल. सेकंड क्वाड्रंटमध्ये सर टॅन निगेटिव्ह येईल का? टॅन पण निगेटिव्ह येईल. कॉट निगेटिव्ह येईल का? कॉट पण निगेटिव्ह येईल. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन कॉस दोन्ही पण निगेटिव्ह असेल. इथं फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतील, बाकी सगळे या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह येतील. ओके, समजतंय सर. फक्त एवढं सांगा ध्यानात कसं ठेवायचं. बघ इथं आलं आहे ऑल, ऑल म्हणजे ए. इथं मी लिहितो आहे ऑल स्टुडंट्स, हो थकले, स्टुडंट्स टेक कॉफी. एवढं फक्त एक सेंटेन्स तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. याच्यामध्ये ए म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटसाठी ऑल, यस म्हणजे सेकंड क्वाड्रंटसाठी, यसवरून काय येईल, स्टुडंटवरून साईन आणि साईनचा इनवर्स कोसेक. त्याच्यानंतर पुढचं आहे टेक, टेकवरून टॅन आणि टॅनचं इनवर्स कॉट. कॉफी सी येतो आहे म्हणजे कॉस आणि कॉसचा इनवर्स सेक पॉझिटिव्ह असतील, बाकी सगळे निगेटिव्ह येतील. आता तुम्हाला चला आपण चेक करू, आपल्याला सांगता येतं आहे का. बघा इथं काही क्वेश्चन दिले आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त चेक करायचं आहे. हे दिलं आहे कॉस 120 डिग्री. मला सांगा 120 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 120 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि 180 डिग्रीपेक्षा कमी आहे. म्हणजेच इथं 90 डिग्री इथं नाही राहणार, इथं जेवढे पण अँगल असतील तेवढे 90 डिग्रीपेक्षा कमी असतील. इथं 90 डिग्रीपेक्षा जास्त पण 180पेक्षा कमी असेल. आणि आपला 120 आहे ना भाऊ, 120 आहे. 120 म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट हा झाला सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय? हां, सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त काय साईन आणि कोसेकच पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळं काय येत आहे निगेटिव्ह. म्हणून हा असेल निगेटिव्ह. सेकंड आहे साईन 120 डिग्री. साईन 120 डिग्री म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये सर? पुन्हा सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये आता साईन काय पॉझिटिव्ह आहे, म्हणून हा येईल पॉझिटिव्ह. साईनची जी पण व्हॅल्यू येणार आहे याचा अर्थ ती पॉझिटिव्ह असेल. टॅन 210 डिग्री. 210 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? 210 180पेक्षा जास्त आहे 210 आणि 270पेक्षा कमी 210. म्हणजेच तो येतो आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. इथं असेल थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह? ऑल स्टुडंट टेक, टेकवरून टॅन येतो आहे. अरे भाई इथं टॅन तर पॉझिटिव्ह आहे, हा झाला टॅन पॉझिटिव्ह. सेक 300 डिग्री दिलं आहे, अरे सेक आला आहे आणि 300 डिग्री आहे. 300 डिग्री म्हणजे 270पेक्षा जास्त आहे आणि 300पेक्षा कमी आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये झाला आहे फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय? ऑल स्टुडंट टेक कॉफी. सीवरून कॉस आणि कॉसचा इनवर्स सेक, तिथं पॉझिटिव्ह आहे, म्हणून इथं काय आन्सर येतं आहे पॉझिटिव्ह. हे सगळं झालं आहे. अजून पण आपण एक्झॅक्टली व्हॅल्यू नाही कॅल्क्युलेट करू शकत आहे की सर कॉस 120 डिग्रीची व्हॅल्यू कशी येते. जसं आपल्याला माहिती आहे साईन 0 इज इक्वल टू 0 असतं, त्याच्यानंतर साईन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 असतं. तसं अजून आपल्याला व्हॅल्यू तर नाही कॅल्क्युलेट झालं आहे. त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 रूल आहे फक्त. ते 2 रूल जर डोक्यात ठेवले तर कोणत्याही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतील तुम्हाला. कोणते 2 रूल आहे बघा. रूल नंबर फर्स्ट आहे, व्हॅन कोणताही जर अँगल
आपल्याला असा लिहिता आला 90 प्लस थिटा, प्लस मायनस काही पण असेल, किंवा 270 प्लस मायनस थिटा. म्हणजे काय होतं आहे, 90 प्लस आहे म्हणजे 90पेक्षा जास्त आहे, पण हा जो थिटा आहे हा थिटा कंडिशन ही आहे की थिटा काय असला पाहिजे, ॲक्यूट अँगल असला पाहिजे. जर आपण 90 प्लस आहे, 90पेक्षा जास्त आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्यानंतर इथून जर 270 प्लस मायनस असेल म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, किंवा याचा अर्थ असा झाला की हा जो वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसला आपण क्रॉस करतो आहे, इथं पण 270 प्लस मायनस आहे म्हणजे वाय ॲक्सिसला आपण क्रॉस करतो आहे. आणि ज्यावेळेस वाय ॲक्सिसला आपण क्रॉस करणार आहे म्हणजे एकतर मागं जातो आहे किंवा पुढे येतो आहे, त्यावेळेस कंडिशन काय आहे एवढंच ध्यानात ठेवायचं की वाय ॲक्सिसला क्रॉस करू त्यावेळेस फंक्शन चेंज द फंक्शन चेंज करावं लागलं आपल्याला, आणि रिमूव्ह 90 अँड 270, याच्यातून 90 डिग्री आहे आणि 270 डिग्री आहे, रिमूव्ह करून टाकायचं. बघा सांगतो आहे, चेंज द फंक्शन म्हणजे काय करायचं, फंक्शन चेंज करायचं म्हणजे जर साईन थिटा असेल तर कॉस थिटा लिहायचा, आणि कॉस थिटा असेल तर साईन थिटा लिहायचा. म्हणजे फक्त जर वाय ॲक्सिसच्या आपण या साईडला किंवा या साईडला जात चाललो आहे म्हणजे 90 प्लस असेल थिटा किंवा 90 मायनस थिटा असेल तर पटकन फंक्शन चेंज करायचं, साईनचा कॉस कॉसचा साईन, किंवा 270 आहे खाली 270 प्लस किंवा 270 मायनस असेल म्हणजे वाय ॲक्सिसला ज्यावेळेस आपण क्रॉस करणार आहे त्यावेळेस फंक्शन चेंज होईल. जर टॅन असेल तर टॅनचा कॉट होईल, आणि कॉट असेल तर कॉटचा टॅन होईल. कोसेक असेल कोसेकचा सेक होईल, आणि सेकचा कोसेक होईल. म्हणजे जस्ट मेथड आहे कशासाठी, जे आपल्याला जे आपल्याला मोठे मोठे अँगल कॅल्क्युलेट करायचे त्या अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी ही मेथड आपण बघतोय. तर एक एक्झाम्पल बघू. हां, एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, कॉस 120 डिग्री. काय जर कॉस 120 डिग्री दिलेला असेल, मला सांगायला कसं लिहिता येईल आपल्याला, 90 प्लस मायनस काही थिटा वगैरे लिहिता येईल. हा लिहिता येईल माहीत असं लिहिता येईल ना, कॉस 90 प्लस 30 डिग्री आलं या फॉर्ममध्ये. 90 प्लस मायनस थिटा, प्लस असेल तर प्लस येईल, जर मायनस असेल तर मायनस येईल. म्हणजेच इथं काय आलं, कॉस अँगल कोणता आहे 120 डिग्री. 120 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये. हा झाला 120 डिग्री इथं कुठं तरी, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय निगेटिव्ह. अरे हां, कॉस जर निगेटिव्ह असेल तिथं आधी मायनस साईन देऊन घ्यायचं, पहिली कंडिशन आहे. 90 डिग्री आहे, आता आपण काय बघितलं इथं, जर 90 प्लस मायनस असेल किंवा 270 प्लस मायनस असेल त्यावेळेस फंक्शन चेंज होईल. जर साईन असेल तर कॉस होईल, आणि कॉस असेल तर काय साईन. इथं रिमूव्ह करायचं आहे, काय रिमूव्ह करायचं आहे, 90 आणि 270 रिमूव्ह करून टाकायचं, काढून टाकायचं आहे. म्हणजेच इथं राहील फक्त 30 डिग्री. अरे हे सिम्पली म्हणजे सोपं झालं आहे, कारण की कॉस 120 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नव्हती, पण कॉस 120 डिग्री इज इक्वल टू मायनस साईन 30 डिग्री येऊ राहिलं, आणि साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, वरती आपण कॅल्क्युलेट केली. इथून मायनस साईन तसंच आहे, आणि साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू येते 1/2. याचा अर्थ आपल्याला व्हॅल्यू आली कॉस ऑफ 120 डिग्री इज इक्वल टू 1/2. वा, जबरदस्त. तसंच आहे पुढची व्हॅल्यू आहे साईन 120 डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. सेम 120 डिग्रीला कसं लिहू शकतो आपण, साईन 90 डिग्री प्लस 30 डिग्री. करेक्ट आहे सर. मला सांगा आता त्यानंतर पुढं हे बघायचं की साईन 120 डिग्री ना, 120 डिग्री आणि साईन आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंटमधील, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय आहे पॉझिटिव्ह, म्हणजेच इथं पॉझिटिव्ह साईन. पुढे क्रॉस करतोय 90 आल्यावर इथं माणूस बदलतोय, साईन थिटा आणि कॉस थिटा काय त्याच्यामुळे बदलल, आणि साईन थिटाचा होईल कॉस थिटा, आणि इथं असेल 30 डिग्री. म्हणजेच इथं प्लस साईन नाही दिलं तरी चालत, प्लसच राहील, आणि कॉस 30 डिग्री इज इक्वल होतं वरती आपण बघितलं आहे √3/2. वा, जबरदस्त कॅल्क्युलेशन होतं आहे. पुढची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावली. पुढचं क्वेश्चन आहे टॅन 210 डिग्री. कसं लिहू शकतो आहे टॅन 210 डिग्रीला, अरे असं लिहू शकतो आहे टॅन ऑफ 270, हो सर, प्लस 270 प्लस किती केल्यानंतर
याच्यातून किती प्लस किंवा मायनस केल्यानंतर 210 येईल. अरे 270मधून 60 मायनस करा, येतं आहे. म्हणजे मायनस आणि प्लस पण असेच अँगल करायचे, त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजेच इथं येईल टॅन 270. आता इथं काय वाय ॲक्सिस आपण क्रॉस करतो आहे, वाय ॲक्सिस म्हणजे 270, आणि 270 जर आपण क्रॉस केला किंवा 270 प्लस मायनस असेल तर आपल्याला माहिती फंक्शन चेंज करायचं, आणि टॅन असेल तर टॅनचं काय होतं कॉट, आणि इथं काय राहील कॉट 60 डिग्री. हे बघा आधी की कॉट वगैरे आधी घेताना याला साईन काय द्यायचं आहे. 210 डिग्री आहे कोणत्या क्वाड्रंटमध्ये, 270पेक्षा कमी आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन काय असतो पॉझिटिव्ह. ऑल स्टुडंट टेक म्हणजे टॅन आहे पॉझिटिव्ह. इथं काय राहील मग टॅनचा होतो आहे कॉट, आणि येतं आहे इथं 60 डिग्री. वा, कॉट 60 डिग्री इज इक्वल टू असं, कॉस्ट 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते बाई. इथं वरती टेबल दिला आपण, व्हॅल्यू तर तुम्हाला सांगितलं मी व्हॅल्यू पार्ट नाही करायचे, पण असं पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो आहे. कॉट 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√3, आणि इथं जी आपली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पुट करून द्यायची. ओके, व्हॅल्यू पुट करून द्यायची, आणि व्हॅल्यू किती येईल 1/√3 पॉझिटिव्ह. ही झाली टॅन 210 डिग्रीची व्हॅल्यू, म्हणजे ह्या व्हॅल्यू पण आपण कॅल्क्युलेट करतो. चला पुढचा प्रॉब्लेम आहे कॉस 150. काय येईल कॉस 150ची व्हॅल्यू कसं लिहू शकतो पहिल्यांदा तर 150ला कॉस 150 लिहू शकतो आहे सर. कॉस ऑफ समजलं आहे आता 90 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू किती येईल 150 डिग्री. त्यानंतर सर चेक करायचं की हा जो कॉस आहे 150 कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते चेक करायचं आहे. 150 आपल्याला माहिती आहे 90पेक्षा जास्त आहे, 180पेक्षा कमी आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि साईनचं इनवर्स कोसेकच पॉझिटिव्ह आहे, पण आपल्याला इथं काय दिलं आहे कॉस दिला आहे, म्हणजे कॉस काय येईल इथं निगेटिव्ह. पटकन इथं निगेटिव्ह लिहायचं आहे. त्यानंतर इथं काय होतं आहे 90 घेतो आहे, 90 क्रॉस करतो आहे, सॉरी 90 क्रॉस केल्यानंतर कॉसचा काय येईल साईन, आणि इथं काय राहील 60 डिग्री. वा, आणि साईन 60 डिग्री वरती टेबलमध्ये बघा साईन 60 डिग्री इज इक्वल टू किती आहे √3/2. म्हणजेच कॉस 150ची पण व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला लागली आहे. कॉस 150 डिग्री इज इक्वल टू मायनस √3/2. त्याच्यानंतर कॉट 150 कॉट 150ला आपण सेम लिहू शकतो आहे कॉट ऑफ 90 प्लस 60. ओके सर, कॉट 150 येतो आहे सर सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन आणि कोसेकच पॉझिटिव्ह आहे. कॉट असेल तर निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह ऑफ, आणि 90 प्लस आहे म्हणजे कॉटमध्ये बदल होईल, आणि कॉटमध्ये बदल झाला तर कॉटचा इन्वर्स काय असतो टॅन येईल. त्यानंतर इथून 60 डिग्री. ओके, आणि टॅन 60 डिग्री इज इक्वल टू किती आहे सर तर √3. हे झालं आहे व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण कॉट 150ची व्हॅल्यू. वा, त्यानंतर आहे टॅन 127 डिग्री. कसं लिहिता येईल याला, हा तर वेगळाच आला आहे 127, पण आठवा आपण एक ट्रायंगल शिकलो आहे त्याच्यामध्ये 37 53 काहीतरी आहे. याला असं लिहिता येईल टॅन ऑफ 90 डिग्री प्लस 37 डिग्री. इथून टॅन 127 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये, कारण की तो 180पेक्षा कमी ना, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन आणि त्याचा इन्वर्स कोसेकच पॉझिटिव्ह आहे. आणि इथं तर आपल्याला काय विचारलं आहे टॅन विचारला आहे. मग टॅन सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल निगेटिव्ह. आणि इथं 90 प्लस आहे, 90 प्लस असेल तर टॅनचा कॉट होत आहे, हा झाला आहे कॉट, आणि इथं येईल 37 डिग्री. आणि जर तुम्हाला कॉट 37 डिग्री जर आठवत असेल तर कॉट 37 डिग्री हे मायनस साईन 4/3 येईल, कारण की टॅन 37 अँगल छोटा आहे, टॅन 37च्या वरती 3 होता, इथं 4 येईल. हा झाला आहे फर्स्ट रूल. तसंच सेम आहे सेकंड रूल पण आहे. आपण वाय ॲक्सिस क्रॉस केला आहे, आता जर एक्स ॲक्सिसला आपण क्रॉस केला, एक्स ॲक्सिस क्रॉस केलं म्हणजे काय, जर 0 प्लस मायनस असेल इथं या एकदा सांगतो मी काय होत आहे. हा इथं हा 0 प्लस मायनस आपण क्रॉस करतो आहे, किंवा 180 प्लस मायनस असेल इथे, याच्यात रूलमध्ये 0चं तर नाही लिहिलं आहे पण ते पण काम आहे. 0 इथं ऑर
0 पण घेऊ शकतो आपण. जर समजा आपला पुढचा रूल सांगतो आहे 180 प्लस मायनस थिटा असेल किंवा 360 किंवा 0 प्लस मायनस थिटा असेल, म्हणजे आपण क्रॉस करतो आहे एक्स ॲक्सिस जर क्रॉस करायचा असेल ना तर रूल सिम्पल आहे, डू नॉट चेंज द फंक्शन. म्हणजे आता फंक्शन चेंज नाही करायचं आहे. साईन असेल तर साईनच ठेवायचा, कॉस असेल तर कॉसच ठेवायचा. फक्त काय करायचं आहे, रिमूव्ह 180 360 त्याच्यानंतर 0 रिमूव्ह करून टाकायचं, तशीच व्हॅल्यू लिहायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. बघा फर्स्ट एक्झाम्पल लिहिलं आहे, सॉल्व करू. काय आता आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की कॉस ऑफ 225 इज इक्वल टू किती असेल. आता कॉस 225 डिग्रीला कसं लिहिता येईल आपल्याला, मला असं लिहिता येईल 180 प्लस 45 डिग्री. अरे हा 180 प्लस 45 डिग्री इज इक्वल टू किती 225. कॉस हा जो 225 डिग्री ना हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट नाही येणार कारण की फर्स्ट क्वाड्रंट 90पर्यंत आहे, सेकंड क्वाड्रंट 180पर्यंतच आहे, त्याच्यात पण नाही येणार. थर्ड क्वाड्रंट 270पर्यंत आहे आणि आपलं 225 हा म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन कॉस टॅन फक्त पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळं निगेटिव्ह आहे. आणि इथं तर कॉस विचारला आहे म्हणजेच कॉस येईल निगेटिव्ह. आणि इथं काय करायचं आहे, जर 180 म्हणजे एक्स ॲक्सिस आपण क्रॉस करतो आहे, एक्स ॲक्सिस क्रॉस करत असेल तर आपल्याला काय सांगितलं आहे फंक्शनमध्ये डू नॉट चेंज, फंक्शन नाही चेंज करायचं आहे, कॉसचा कॉसच राहील. हा झाला इथं कॉस. आणि 180 वगैरे काय असेल नसेल प्लस मायनस ते सगळं रिमूव्ह करून टाकायचं आणि इथं येईल 45 डिग्री. वा. आणि कॉस 45 डिग्री, साईन 45 आणि कॉस 45 दोन्हीच्या पण सेम व्हॅल्यू आणि ती किती आहे 1/√2. अरे सोपं झालं आहे. कॉस 225 इज इक्वल टू येईल 1/√2. चला पुढचा आहे सेकंड क्वेश्चन आहे साईन ऑफ 150 डिग्री. साईन ऑफ 150 डिग्रीला कसं लिहू शकतो आपण 180च्या फॉर्ममध्ये. साईन 150 कॉस 150 आधी पण आपण लिहिलं आहे 90 प्लस मला वाटतं 90 प्लस 60 लिहिलं आहे, पण 180च्या फॉर्ममध्ये जर आपण लिहिलं तर कसं लिहिता येईल, इथं येईल साईन असं लिहिता येईल 180 आणि त्याच्यातून जर मी 30 मायनस केले, साईन 180 मायनस 30 आहे. एकदा हे बघायचं की 150 कोणत्या क्वाड्रंटमध्ये, 150 सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो पॉझिटिव्ह. सोपं आहे बाबा, म्हणजे साईन तिथं तर पॉझिटिव्हच आहे. आणि 180 प्लस मायनस आहे म्हणजे एक्स ॲक्सिसला क्रॉस करतो आहे तर फंक्शनमध्ये बदल नाही होणार. साईन असेल तर साईनच राहील, कॉस असेल तर कॉसच राहील. आणि 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 इथं साईनच राहील. 180 वगैरे रिमूव्ह करून टाकायचं आणि इथं राहील फक्त 30 डिग्री. हे नाही मध्ये मायनस आहे, मग सर मायनस साईन द्यायचं का नाही, पूर्ण रिमूव्ह करून टाकायचं, फक्त 30 डिग्री. इथून साईन 30 डिग्री इज इक्वल टू किती आहे 1/2. हे झालं आपला आन्सर. पुढचा प्रॉब्लेम आहे कॉस 330 डिग्री. कॉस 330 डिग्री म्हणजे किती असेल, कसं लिहिता येईल याला आपल्याला 330 याला असं लिहू शकतो आपण कॉस 360 डिग्री, त्याच्यातून किती मायनस करावं लागतील रे 30 डिग्री मायनस करावं लागतील. बरोबर आहे. हे बघा हा जो 330 डिग्री ना हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये 360पेक्षा कमी आणि 270पेक्षा जास्त आहे म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे आणि कॉसचा इनवर्स सेक पॉझिटिव्ह आहे. इथं तर कॉसच दिला आहे, सोपं झालं आहे. कॉस काय असेल इथं पॉझिटिव्ह आणि इथं 360 आहे म्हणजे एक्स ॲक्सिस क्रॉस करतो आहे, ज्यावेळेस एक्स ॲक्सिस क्रॉस करतो आहे फंक्शनमध्ये नाही बदल करायचा. इथे येईल 30 आणि कॉस 30 डिग्री इज इक्वल टू असतं किती √3/2 पॉझिटिव्ह. आणि इथून आपल्याला व्हॅल्यू आली कॉस 330 डिग्री. अशा अजून खूप साऱ्या व्हॅल्यू आहे ज्यांचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो आहे. आणि एवढे एक्झाम्पल समजण्यासाठी पुरेसे आहे. आता आपल्याला सम ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज जर 10वीचा आठवत असेल तुम्हाला की काही आयडेंटिटीज तुम्ही शिकला होता, ज्याच्यामध्ये कोणत्या आयडेंटिटीज आहे बघू आपण. पहिली जी आयडेंटिटीज आहे ती आहे, आणि ह्या सगळ्या आयडेंटिटीज ॲज अ फॉर्म्युले तुम्ही मॅथमध्ये ज्यावेळी ट्रिग्नोमेट्री चॅप्टर शिकणार आहे त्यावेळेस इथं आपण जे मॅथ बघतो आहे ते फिजिक्ससाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच बघतो आहे, त्याच्यापेक्षा जास्त मॅथ आपण नाही बघत आहे. कारण की फिजिक्स आपल्याला सोपं जावं, फिजिक्समध्ये सगळे कॅल्क्युलेशन इझी व्हावे आपल्यासाठी, हा आपला एकदम प्रामाणिक उद्देश आहे. मग फर्स्ट आयडेंटिटीज आहे जिथून तुम्ही 10वीला स्टार्ट केलं होतं तीच आयडेंटिटी आपण बघतो आहे की सर आम्ही एक फॉर्म्युला शिकलो होतो की साइन स्क्वेअर थिटा
प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतं 1. बरोबर आहे? ठीक आहे सर, बरोबर आहे. बघा इथं याला तुम्हाला चेंज पण करता यायला पाहिजे. कसं चेंज करता यायला पाहिजे? जर साईन थिटाची व्हॅल्यू फक्त पाहिजे असेल, साईन थिटाची व्हॅल्यू, तर कशी येईल? हा जो कॉस थिटा आहे हा इक्वल टूच्या त्या साईडला जाईल आणि इथं पॉझिटिव्ह आहे, त्या साईडला गेल्यावर निगेटिव्ह होईल. म्हणजे असेल साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. अरे सोपं आहे. त्यानंतर पुढची आयडेंटिटीज होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हां, ही पण एक आयडेंटिटी आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे जे फॉर्म्युले आहे आयडेंटिटीज ध्यानात ठेवावं लागतील. जिथं अभ्यास वगैरे करत असतील किंवा एका कागदावरती सगळे लिहून घ्या आणि पाठ करण्याचा प्रयत्न नका करू. जिथं जिथं काम येईल ते, जिथं तिथं या आयडेंटिटीज आपल्याला लागणार आहे तिथं तिथं वापरत चाला, म्हणजे आपोआप ध्यानात राहून जातील. पुढचा जो फॉर्म्युला येतो, आता हे जे फॉर्म्युले आहे या आयडेंटिटीज तुम्ही 10वीपर्यंत शिकलाय, पण आता मी असे फॉर्म्युले सांगतोय ते मॅथमध्ये मे बी ज्यावेळेस तुम्ही मॅथचा चॅप्टर शिकणार आहे त्यावेळेस ते तुम्ही प्रूव्ह करणार आहे. इथं आपल्याला एवढा वेळ नाही की आपण प्रूव्ह करतोय, कारण की आपल्याला अजून पुढचं खूप सारं फिजिक्स शिकायचं आहे. इथं कोणते मॅथचे असे कोणते ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले ते आपल्याला उपयोगात येतील ते मी फक्त इथं लिहून देतो आहे. इथं अजून 4th नंबरचा फॉर्म्युला आहे. जर साईन 2 अँगल असतील आणि त्या 2 अँगलची ॲडिशन असेल, साईन ए प्लस जर बी असेल तर याचा फॉर्म्युला येतो, सिम्पल आहे, आधी साईन ए इंटू कॉस बी, इथं प्लस साईन आहे इथं पण प्लस साईन घ्यायचं, त्याच्यानंतर कॉस ए इंटू साईन बी, म्हणजे थोडंसं फक्त इथं साईन ए कॉस बी, त्याच्यानंतर कॉस ए साईन बी. त्याच्यानंतर 5 नंबर आहे, साईन जर समजा ए मायनस बी असेल त्यावेळेस काय करायचं, तर सिम्पल सेमच फॉर्म्युला आहे, फक्त प्लसचं इथं जे प्लसचं साईन आहे ते प्लसचं साईन काय होईल इथं मायनस होईल आणि आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला येईल साईन ऑफ ए कॉस ऑफ बी आणि इथं राहील मायनस साईन कॉस ए इंटू साईन बी. ओके सर, सिम्पल आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा फॉर्म्युला आहे, जर असेल कॉस ए प्लस बी तर याचा फॉर्म्युला येतो कॉस ए आणि कॉसच बी. कॉसमध्ये कॉस ए प्लस बी असेल किंवा कॉस ए मायनस बी असेल, आधी फक्त कॉसचंच मल्टिप्लिकेशन असतं, कॉस ए इंटू कॉस बी, आणि कॉसमध्ये फक्त एक आहे, इथं जर पॉझिटिव्ह साईन असेल तर इथं मध्ये निगेटिव्ह साईन येईल, म्हणजे मायनस साईन ए इंटू साईन बी. ओके. पुढचं, जर कॉस ए मायनस बी असेल तर कॉस ए मायनस बी इज इक्वल टू येत आहे कॉस ए इंटू कॉस बी आणि मायनस साईन इथं, म्हणजे इथं प्लस येईल साईन ए इंटू साईन बी. पुढचा फॉर्म्युला आहे टॅनसाठी, साईनसाठी झालं आहे, कॉससाठी झालं आहे. इथं जर टॅन ए प्लस बी असेल याचा फॉर्म्युला येतो टॅन ए ओके प्लस टॅन बी डिवाइड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हो, इथं 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 हे ध्यानात ठेवायचं आहे, इथं जर प्लस साईन आहे इथं प्लस साईन येईल, फक्त खाली मायनस साईन येईल. टॅन ए मायनस बी कसं लिहिता येईल मग, जर तुम्हाला टॅन ए प्लस बी म्हणजे वरचा एक फॉर्म्युला जर ध्यानात राहिला, खालचा एक फॉर्म्युला फक्त थोडंसं साईनमध्ये बदल करायचा आहे. बघा इथं राहील टॅन मायनस साईन आहे, म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. करेक्ट आहे. हे सगळे फॉर्म्युले हे फॉर्म्युले खूप जास्त नाही, पण एखाद्या वेळेस जरी उपयोगात आला तरी पण आपल्याला तो ध्यानातच ठेवावा लागेल, कारण की एक क्वेश्चन चुकतो आहे, CETचा 1 मार्क जातो आहे, त्याच्यानंतर JEE नीटचे जवळपास मार्क तर जाताच आहे, पण एक निगेटिव्ह मार्क पण येईल सोबत, बोनस भेटेल एक निगेटिव्ह मार्क बक्षीस, ते नको आहे, त्यासाठी आपल्याला सगळे फॉर्म्युले पाठ करावं लागतात. पुढची आयडेंटिटीज आहे, जर दिलेलं असेल की साईन 2 थिटा इज इक्वल टू असतं साईन 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. हो, ज्यावेळेस बघा इथे एक आहे, ज्यावेळेस इथं थिटा आहे त्यावेळेस इथं 2 थिटा आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी थिटा आहे. जर मी इथं थिटा लिहिलं, म्हणजे साईन जर थिटा लिहिलं
तर काय येईल, इथं 2 येईल, इथं साईन थिटा डिवाइड बाय 2 इंटू कॉस थिटा डिवाइड बाय 2. अरे यालाच आपण काय म्हणतो, हाफ अँगल फॉर्म्युला. हो, याला काय म्हणायचं आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. पुढचा एक फॉर्म्युला आहे इम्पॉर्टंट. जर कॉस 2 थिटा असेल तर काय येईल, तर कॉस 2 थिटा इज इक्वल टू असतं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, हा पण फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवावा लागेल. या फॉर्म्युल्यावरून अजून आपण 2 फॉर्म्युले तयार करतो. ते फॉर्म्युले पण ध्यानात ठेवले तर बेस्ट आहे, जबरदस्त स्कोर येईल. सगळे क्वेश्चन तुम्हाला, म्हणजे मॅथ चांगला असेल तर भरपूर सारे क्वेश्चनमध्ये मदत होईल, म्हणून आपण ही सिरीज घेतो आहे. इथून कॉस 2 थिटा इज इक्वल टू, आता आपण वरती बघितलं आहे की मी कॉस थिटाला असं लिहू शकतो आहे, कारण की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मला असं लिहिता येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, इथं मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजेच कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 2 वेळाच मायनस आहे, आणि इथं काय होईल मायनस 2 टाइम्स आहे साइन स्क्वेअर थिटा. हा एक फॉर्म्युला तयार झाला. वरच्या फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये जर मी साइन थिटाची व्हॅल्यू टाकली, म्हणजे कॉस 2 थिटा इज इक्वल टू, इथं होतं कॉस स्क्वेअर थिटा मायनस, ओके, इथं टाकलं जर आपण 1 मायनस हा असतो कॉस स्क्वेअर थिटा, तर काय व्हॅल्यू तयार होईल, इथं येईल कॉस स्क्वेअर थिटा, इथं होईल -1, हा मायनस ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय झाला तर मायनस मायनस प्लस होईल, आणि इथं कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजेच फॉर्म्युला तयार होतो आपला कॉस स्क्वेअर थिटा. इथं 2 टाइम्स आहे, हा एकदा, आणि इथं -1, म्हणजेच कॉस 2 थिटाचा अजून एक फॉर्म्युला आपण तयार करतो आहे. हा झाला आहे फॉर्म्युला. हो, आता हे ज्या आयडेंटिटीज आपण शिकल्या आहे, या सगळ्या आयडेंटिटीचा वापर आपल्याला करायचा आहे. शिकलो तर आहे, पण याचा यूज कसा होतो ते पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. इथं दिलं आहे बघा, पुढची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू अजून आत्तापर्यंत आपण कॅल्क्युलेट नाही केली, आणि जे आत्तापर्यंत आपण अलाइड अँगल फॉर्म्युले शिकलो आहे त्यांनी पण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट नाही होत. यासाठी काय, हे सगळे फॉर्म्युले आहे ना, हे फॉर्म्युले आपल्याला यूज करावं लागतील. सर साईन, इथं आपल्याला क्वेश्चन विचारला की साईन 15 डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लावली. कसं लिहिता येईल साईन 15 डिग्रीला, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये काय लिहिता येईल भाऊ, कसं लिहिता येईल. मी साईन 15 डिग्रीला, हा झाला आहे साईन 15 डिग्रीला असं लिहू शकतो आहे का, साईन ऑफ 60 डिग्री मायनस 45 डिग्री. अरे हां, असं तर लिहू शकतो आहे. आपला एक फॉर्म्युला आहे, हा सिमिलर फॉर्म्युला तयार झाला आहे साईन ए मायनस बीचा. अरे हां, साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय होता, वरती बा साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला हा इथं आहे. साईन ए मायनस बी इज इक्वल टू साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी. बस हाच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. फक्त एच्या जागेवरती 60 डिग्री आहे आणि बीच्या जागेवरती 45 डिग्री आहे. काय तर होईल इथं, साईन फॉर्म्युला काय, साईन ए म्हणजे 60 डिग्री इंटू कॉस बी म्हणजे 45 डिग्री, मायनस असेल साईन मग तिथं मायनस येईल, आणि इथं कॉस होतं 60 डिग्री आणि त्याच्यानंतर साईन आहे 45 डिग्री. ओके, म्हणजेच इथून आता सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. 60 डिग्रीची व्हॅल्यू वरती टेबलमध्ये आपण कॅल्क्युलेट केली आहे, त्या व्हॅल्यू सगळ्या टाकायच्या. साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, ती असते √3/2 इंटू कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, 45 डिग्रीच्या दोन्ही पण व्हॅल्यू साईनसाठी आणि कॉससाठी 1/√2 मायनस, इथं कॉस 60 डिग्री दिला आहे आणि कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येते 1/2 इंटू त्यानंतर काय साईन 45 डिग्री, आणि साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल 1/√2. बघा इथं डिनॉमिनेटर दोन्हीसाठी पण सेम आहे, इथं दिसतो आहे, इथं पण 1/√2 आहे, सॉरी 2√2 आहे, इथं पण 2√2 आहे. त्याला एकदाच लिहू शकतो ना आपण, वरची सबट्रॅक्शन होईल, म्हणजे इथं √2 सॉरी इथं √3 इंटू 1 म्हणजे √3 येईल, डिवाइड बाय इथं राहील √2 मायनस 1 इंटू 1 इथं राहील 2√2. चं कॅल्क्युलेशन केल्यानंतर साईन 15 डिग्री आपल्याला येईल √3
-1 डिवाइड बाय 2√2. अरे ही पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली यार. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आली थोडीशी विचित्र आहे, पण कॅल्क्युलेशन आपल्याला शिकावं लागतं. पुढची व्हॅल्यू आहे कॉस 15 डिग्री. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. बरं ठीक आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. चला कॅल्क्युलेट करून देतो मी. व्हिडिओ पॉज करून कॅल्क्युलेट करू शकताय. फॉर्म्युला वरचा यूज करायचा आहे कॉसचा, आणि कॉसचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय होता. कॉसचा फॉर्म्युला कॉस ऑफ पुन्हा 15 डिग्रीला आपण कसं लिहू शकतो, कॉस 15 डिग्री इज इक्वल टू, मी फक्त फॉर्म्युला सांगतो, कॅल्क्युलेट तुम्ही करा. याला आपण असं लिहू शकतो कॉस ऑफ 60 डिग्री मायनस 45 डिग्री. अरे हां, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार झाला आहे. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय होता, कॉस ऑफ ए म्हणजे 60 डिग्री इंटू कॉस ऑफ बी म्हणजे 45 डिग्री मायनस असं लिहितं तर फॉर्म्युलेमध्ये प्लस होतं साईन ऑफ 60 डिग्री इंटू साईन ऑफ 45 डिग्री. आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा. व्हॅल्यू इथं मी ॲन्सर लिहून देतो आहे. याच्यामध्ये ॲन्सर येतं √3. इथं फक्त +1 आहे. वरची जी व्हॅल्यू आहे सेम तशीच व्हॅल्यू आहे. इथं 2√2 येतं. हे कॅल्क्युलेट करा. पुढचा पॉईंट आहे साईन 16 डिग्री. अरे 15 डिग्री झालं आहे, 16 डिग्री पण आला आहे. ही 16 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला कशी कॅल्क्युलेट करता येईल. तर जर समजा मी साईन ऑफ 53 डिग्री मायनस 37 डिग्री केलं तर कॅल्क्युलेशन करा किती येतं आहे. 53 डिग्री मायनस 37 डिग्री इज इक्वल टू आपलं ॲन्सर येतं आहे 16. म्हणजेच आता फॉर्म्युला यूज करायचा आहे साईन ए मायनस बीचा. आधी पण आपण वरती फॉर्म्युला यूज केला आहे. इथे येईल साईन ऑफ 53 डिग्री इंटू कॉस ऑफ 37 डिग्री मायनस असलं तर मायनस साईन, त्याच्यानंतर इथे येतं कॉस 53 डिग्री इंटू साईन ऑफ 37 डिग्री. ओके, या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. साईन 53 डिग्रीची व्हॅल्यू काय होती, साईन 53 म्हणजे मोठा अँगल आहे. मोठ्या अँगलची अपोजिट साईड पण मोठी असली पाहिजे, म्हणजे 4 डिवाइड बाय 5 इंटू कॉस 37 डिग्री आहे. साईन 37 डिग्रीची व्हॅल्यू येते 3 डिवाइड बाय 5, म्हणजे इथे येईल याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू येईल 4 डिवाइड बाय 5. ओके, मायनस साईन कॉस 53 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती असते 3 डिवाइड बाय 5, आणि साईन 37 डिग्रीची 3 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू, वरती जर आपण कॅल्क्युलेशन केलं इथे येईल 16 डिवाइड बाय 5 मायनस 3 डिवाइड बाय 5, आणि इथं 16 मायनस 3 इज इक्वल टू येईल 13 डिवाइड बाय 5. कशाची, साईन 16 डिग्रीची. ओहो, पुढचा प्रॉब्लेम आहे साईन 105. कसं लिहू शकतो आहे साईन 105ला, असं लिहू शकतो आपण साईन ऑफ 105 म्हणजेच 60 डिग्री प्लस 45 डिग्री. ओके, आणि ही पण व्हॅल्यू आहे. कॅल्क्युलेट करा किती येत आहे. आणि अशा प्रकारे जेवढी पण ट्रिग्नोमॅट्री आपल्याला कॅल्क्युलेशन करायला म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, फिजिक्सचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, फिजिक्ससाठी जेवढी गरजेची 2 पार्टमध्ये आपण कवर केली आहे. थँक्यू.